स्लाइड्स करून बीट मी थोडं उकडून घेणार आहे आणि मग ते मी सँडविचमध्ये टाकणार आहे. हा पहा, एक आईसी क्यूब मी टाकत आहे ह्याच्यामध्ये. मग आपला चटणीचा कलर सेम राहील, ग्रीन कलरचाच. अशी चटणी ब्रेडला लावून घ्यायची. टेस्ट फार छान येते. आता मी याच्यावर ना मारणार आहे. तुम्ही लावून बघा, फार टेस्ट छान येते. चारी स्लाइड्सला लावून घेणार. हे पहा, माझ्या ब्रेडला आता मी बटर लावून झालेलं आहे, पुदिनाची चटणी लावून झाली. आता मी आपल्याला जे हे कट करून ठेवलं आहे ते सगळे व्हेजिटेबल्स मी त्याच्यावर लावणार आहे. आणि हा पहा, इथे मी तवा ठेवला आहे, त्याच्यावर मी आता बटर लावणार आहे आणि त्याच्यावर मंद गॅसवर हे मी टोस्ट करणार आहे. तुम्ही ओव्हनमध्ये पण करू शकता. हे पहा, इथे मी प्रथम काकडी लावून घेते. काकडीची कापं एकदम पातळ केली आहेत मी. एक पूर्ण मी काकडीचा थर लावून घेणार आहे. हे पहा, अशा प्रकारे आपण ब्रेडला फिलिंग करायचं आहे. काकडी लावून झाल्यानंतर मी टोमॅटो लावणार आहे. एकदम पातळ काप करायचे. हे पहा, अशा प्रकारे टोमॅटो लावून झालेला आहे. आता मी तिथे कांद्याच्या पण पातळ स्लाइड्स लावणार आहेत मी. हे पहा, किती पातळ केले आहे. ते कसं टोस्ट व्हायला पण त्याला मदत होते छान पैकी. इथे टोस्ट करायला ठेवणार आहोत आपण. त्याच्यावर मी ते बटाटा पण लावून घेते. हे पहा, बटाट्याचे काप पण लावून घेणार मी. आपलं एकदम पौष्टिक होणार आहे आपलं टोस्ट सँडविच. ओके, हे पहा, बटाट्याचा पण स्लाइड्स मी लावून घेणार आहे. ओके, आता त्याच्यावर मी बीटचे स्लाइड्स पण केले आहेत. आपल्याला हेल्दी करायचं आहे. हे बघा, हे थोडे ना उकडून घेतले मी तर पातळ स्लाइड्स करून. हे पहा, अशा प्रकारे हे सर्व मी त्याच्यामध्ये फिलिंग केलं आहे. आता वरून मी चवीपुरती असं मीठ टाकणार आहे. थोडी टेस्ट येते त्याला, नाहीतर मग ते टेस्ट वेगळी लागते त्याची. ओके, आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही वरून चीज पण किसू शकता. छानपैकी चीजचे क्यूब असतात ते किसायचे आणि त्याच्यावर दुसरा ब्रेड असा ठेवायचा आणि तुम्ही ते सँडविच टोस्ट करायला ठेवून द्यायचं. पहा, चीजची एक स्लाइस आहे ती मी ह्याच्यावर लावणार आहे. अशा प्रकारे त्याच्यावर हे मी ठेवणार आहे आणि जरा थोडंसं प्रेस करायचं. ओके, हे बघा, असं. हे आपलं आता सँडविच फिलिंग करून झालेलं आहे. ज्यांना टोस्ट आवडत नसेल त्यांनी हे असंही डायरेक्ट 4 पीस करून आपण खाऊ शकता. मी इथे टोस्ट करणार आहे. हे पहा, टोस्ट करण्यासाठी थोडं मी बटर लावते म्हणजे कसं तव्याला ते चिकटणार नाही. अशा प्रकारे हे पहा, सँडविच मी आता टोस्ट करत ठेवली आहे.
दोन्ही बाजूने परतून घेणार. छान कुरकुरीत आपलं टोस्ट सँडविच तयार होणार आहे. हे पहा, तुम्ही असं ओव्हनमध्ये पण ठेवू शकता. ओके, मी आता हे ओव्हनमध्ये पण तुम्हाला दाखवलं आहे. हे बघा, ओव्हनमध्ये 5 मिनिटात होऊन जाईल. छानपैकी कुरकुरीत टोस्ट सँडविच आपलं तयार ओव्हनमध्ये सुद्धा करता येईल. हे पहा, आपलं टोस्ट सँडविच तयार झालंय. बघा कसं कुरकुरीत झालंय. आवाज येतो आपल्याला. त्याला आता मध्ये मी असं कट करणार आणि आता सर्व करू. चला, असं कुरकुरीत आपलं टोस्ट सँडविच तयार झालेलं आहे आपलं. चला तर इथे आपलं कुरकुरीत टोस्ट सँडविच तयार झालेलं आहे. ते आता आपण टेस्ट करूया.